मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्याची एक बैठक घेत आहेत. आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत. बैठकीचा हेतू काय? राजसाहेब विदर्भात गेले. विदर्भात सगळे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघात चर्चा केली. आज मराठवाड्यातले सगळे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी इथं बोलून घेतले आणि प्रत्येक जिल्ह्यानिहाय प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून त्याचा एक त्याने आढावा घेतला. बरं, मग निवडणूक लढवणार आहे मनसे? हा प्रश्न आहे का काय मला नाही कळालं. आम्ही तर उमेदवार जाहीर केलेत. बरं, पण म्हणजे काही उमेदवार जाहीर केले. बरं, पण मनसे स्वतंत्र लढणार की कुणासोबत युती करून लढणार आहे? मनसे ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन जनतेचा आवाज या विधानसभेत मनसे म्हणून प्रवेश करणार आहे. बरं बरं. गत निवडणूक जी होती ती मनसेची ब्ल्यू प्रिंट वरून या ठिकाणी लढवली गेली. या निवडणुकीचा काय अजेंडा असणार आहे तुमचा? आता निवडणुकीचा जाहीरनामा यथावकाश तो बाहेर येईल, पण ही निवडणूक सर्वप्रथम ही होणार आहे की आम्ही हिंदुत्वाच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या हितावर आणि मराठी माणसाच्या हितावर ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. बरं, खरं तर तुलना केली जाते ठाकरे वर्सेस ठाकरे. या निवडणुकीचं एक असं वैशिष्ट्य आहे, या निवडणुकीत खरा पवार कोण, तसा खरा ठाकरे कोण, म्हणजे बाळासाहेबाचा खरा वारस कोण या निवडणुकीत ठरणार आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता राज ठाकरेला बाळासाहेबाचा खरा वारस म्हणून. हा मुद्दा देखील निवडणुकीत असेल? हो, नक्कीच. कारण एक ठाकरे पंतप्रधानाजवळ महाराष्ट्राच्या हिताच्या मागण्या करतो आणि दुसरा ठाकरे मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करून लोकांची उमरे झिजवतो. हा फरक लोकांच्या लक्षात येईल. मतासाठी आम्ही मुस्लिम धर्मियाच्या विरुद्ध नाही आहोत. मतासाठी मुसलमानाचं लांगून चालन करायचं, मतासाठी वक्फ बोर्डाचं समर्थन करायचं. मातोश्रीच्या इतिहासात मुसलमानाने मातोश्रीवर त्यांच्या विरुद्ध मोर्चा नेलेली ही घटना अभूतपूर्व दुर्दैवी आहे. बाळासाहेब जर आज हयात असले त्यांना किती वाईट वाटलं असतं. केवळ मतासाठी, केवळ सत्तेचा एक चषका उद्धव ठाकरेंना लागला. येणे केने मला सत्तेवर बसवा, मला मुख्यमंत्री करा म्हणून ते दारोदारी फिरत आहेत. 2019ला जनतेने जो कौल दिला होता खरी गद्दारी उद्धव ठाकरेने केली. मग हा गद्दार, हा हिंदुत्वाच्या विरोधी भूमिका घेणारा हा बाळासाहेबाचा वारस ठरूच शकणार नाही. बाळासाहेबाचे वारस हे फक्त राज ठाकरेच ठरू शकतात. आणि हेच सगळं घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरताय? निवडणुकीत हाही प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विकासाविषयी राजसाहेबांचं काय म्हणणं आहे तोही आम्ही विचार घेऊन लढू. पण मला आत्ता जे दिसतं आहे ते महाविकास आघाडी आणि महायुती हे सत्तेसाठी एकमेकाच्या विरुद्ध उभा राहिले. आम्ही जनतेसाठी त्यांच्या विरुद्ध उभा राहणार आहोत. धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन आणि त्यांनी असं म्हटलं की ही निवडणूक जशी विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाईल त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण हा मुद्दा घेऊन देखील या ठिकाणी लढवली जाईल. आणि प्रकाश महाजन असं म्हणतात की मनसे ही स्वतंत्र म्हणजे एकट्यानं निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.